आज आपण एवढे भयानक रस्ते पार करून एवढे खतरनाक लोकेशन राहिलो की काय सांगू तुम्हाला. सकाळी लवकर संस्कारी पोरांनी पटकन आंघोळ करून घेतली, डायरेक्ट चाललो आलो आपल्या काकाच्या घरी. इथं पटकन फुकटचा नाश्ता करून घेतला आणि डायरेक्ट निघालो आपल्या मम्मी सोबत परतवाड्यात जासाठी. मम्मी म्हणे थोडी तब्येत बरी नाही तर चल म्हणे दवाखान्यातून म्हणे. सगळ्यात पहिले चाललो आलो आपण आपल्या पेट्रोल पंपावर, कारण दुसऱ्याच्या गाडीचा कधी भरोसा नाही. सगळ्यात पहिले पेट्रोल टाकून घेतलं आणि डायरेक्ट चाललो आलो परतवाड्यामध्ये आणि डायरेक्ट चाललो आलो एटीएम मध्ये, कारण बिना पैशाचे कोणतेच कामं होत नाही बरं का आजकाल. आणि डायरेक्ट पोहोचून गेलो आपण आपल्या दवाखान्यामध्ये. इथं मम्मीचं थोडंसं चेकअप वगैरे केलं आणि डायरेक्ट चाललो आलो डॉक्टर पाशी. आता तुम्ही म्हणसाल मम्मीला काय झालं, मम्मीची थोडी तब्येत नव्हती बरी म्हणून आलो होतो इथं दाखवासाठी. मम्मीचं चेकअप वगैरे करून आणि औषध वगैरे घेऊन डायरेक्ट निघून गेलो आपल्या कॉलेजासाठी. तेवढं ब्लॉग मध्ये नवीन असेल तर लवकर एक फॉलो करून टाका. घरी आलोय नाही तर डायरेक्ट निघून गेलो आपण आपल्या डॉन लोकेसोबत बैरम जासाठी. फक्त आपणच नाही तर आपले पप्पा आणि आपले काका पण चालत होते सोबत. आता गावले आलं साव म्हणलं तर चल म्हटलं आपले बैरम बाबाचे दर्शन पण करून येऊ पटकन. जाता जाता आपल्याला लागलं बोदडगाव, त्याला पार केले नाही डायरेक्ट दिसून गेलं आपल्याला आपले बैरम बाबाचं मंदिर आणि डायरेक्ट पोहोचून गेलो आपण आपल्या बैरम मध्ये. आता ज्यांना नसन माहित त्याला सांगतो, इथं बैरमले खूप मोठी यात्रा भरते. आता आपल्या बैरमच्या यात्रेत खूप दुरून दुरून लोक येतात बरं का यात्रा पाहिले. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि एवढे भयानक रस्ते पार करून डायरेक्ट पोहोचून गेलो आपण मंदिराजवळ आलो आणि एवढा भयानक व्ह्यू भेटला आपल्याला पाहिले. चला म्हटलं खूप झालं आपला व्ह्यू वगैरे पण आपल्याला दर्शन पण करायचे आहे लवकर. इथं घंटी वाजवायला आलो तर एक घंटी वाजवली, दुसरी वाजवायला गेलो तर याच्यात होतीच नाही. म्हटलं इधर तो स्कॅम हो गया आपने सर. आणि मंदिराच्या अंदर आलो तेवढाच दिसले आपल्याला बंदर मामा, जे मस्त मजेमध्ये काहीतरी खात होते. लवकर आपल्या बैरम बाबा पाशी आलो पटकन आपण नमस्कार वगैरे करून घेतला. बैरम बाबाला म्हटलं लवकर आपले 5,000 फॉलोअर होते. तेवढ्यातच दिसले आपले हनुमान दादा, त्याच्या पण दर्शन करून घेतले. आणि आपले गणपती बाप्पा पण होते, त्यांचं पण दर्शन करून घेतलं. आणि मंदिराच्या बाहेर नाही आलो तेवढ्यात दिसते आपल्याला नारळ फळाची न्यू टेक्नॉलॉजीची मशीन. म्हटलं आपली दुनिया खूप समोर चालली हळूहळू. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली, ह्या मंदिरात एवढे सारे बंदर आहे की काय सांगू तुम्हाला. चला म्हटलं थोडेसे फुटाणे वगैरे या बंदराला चारून टाकावं, थोडंसं पुण्य कमवून टाकावं आपण, कारण माणसासाठी करण्यापेक्षा प्राणीसाठी केलेलं कधी परवडते आपल्याला. आणि पप्पा इथं फुटाणे चारायला गेले तर डायरेक्ट पप्पाच्या अंगावरच चढून गेले. म्हटलं लय बदमाश बंदर रे बाईचे, जाऊ द्या म्हटलं कसे पण नसो आपल्यासाठी चांगले. याच्यासोबत थोडंसं खेळलो आणि आपलं टेन्शन थोडंसं कमी झालं. आपले दर्शन वगैरे झाले आणि डायरेक्ट निघून गेलो आपण एका हिडन लोकेशनवर जासाठी. आता तिथं झाले आपल्याला एवढे भयानक रस्ते पार करून जा का नसं तर वाटलंच नव्हतं. आणि डायरेक्ट पोहोचून गेलो आपण जंगलाच्या मनात असलेली एवढी जबरदस्त हिडन लोकेशन. आणि हे लोकेशन तुम्ही काय मामूली नका समजा. इथं उन्हाळ्यात वाघ पाणी प्यायला येते बरं का. तिथं तुमचा भाऊ आला, म्हणलं एक काळी हातात घेऊन घेतो, वाघी कालात त्याला मारायला बरं. आता ते गोष्ट अलग आहे, जे वाघ तुमच्या भावाचं काही वाकडं करू नाही शकत, पण वाकडं करायला गेलं तर पूर्णच वाकडं करून टाका. चला म्हटलं आपल्याला लवकर घरी जायचं. आपले बंदर मामाले बाय केला आणि इच्छा नजरे घेत डायरेक्ट निघालो आपण आपल्या घरी जायसाठी. तुम्ही आपला ब्लॉग आतापर्यंत पाहून राहिले पण अजून फॉलो नाही केलं, लवकर एक फॉलो करून टाका. आजसाठी एवढं, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.